नमस्कार. तुम्ही पाहताय आणि ऐकताय आपले अण्णा हे युट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. एकूणच पोलीस दलाची प्रतिमा दिवसेंदिवस या पोलीस दलातच काम करणारी मंडळी, काही मंडळी खराब करण्याचा प्रयत्न करत आहे असंच दिसतंय. काही दिवसापूर्वी लोहारा तालुक्यातील भातंगळी येथील एका गृहस्थाचं कुठल्या तरी प्रकरणात नाव आलं होतं आणि त्या आपल्या मित्राला पोलिसांनी या प्रकरणातून बाहेर काढावं यासाठी त्या गृहस्थाचे पुणे येथे वास्तव्यास असलेल्या मित्रांनी मग लोहारा पोलीस स्टेशनशी त्या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या मंडळीशी चर्चा सुरू झाली आणि त्यातून मग त्या मित्राला या गुन्ह्यातून वाचविण्यासाठी पोलिसांनी 5 लाख रुपयाची मागणी त्या गृहस्थाच्या मित्राकडे केली. चर्चेअंती 5 लाख देण्याचं ठरलं, परंतु लागलीच पैसे नसल्यामुळं त्या गृहस्थानं आपल्या हातातील जवळपास 4 तोळे वजनाचं सोन्याचं कडं पोलिसांनी दिलं आणि हे निर्लज्ज जे कोणी लाच घेणारे होते त्या निर्लज्ज लोकांनी ते सोन्याचं कडं ठेवून घेतलं. त्यानंतर पैसे रोखच हवेत असं ते सतत त्या पुण्यातील व्यक्तीला फोनवरून बोलत होते आणि मग त्यांनी त्या पुण्यातील व्यक्तीचा भातंगळी इथे राहणाऱ्या भावाकडून 4 लाख रुपये पण घेतले. 4 तोळे वजनाचं की जे आजच्या याच्यात त्या सोन्याच्या कडाचा पण भाव जवळपास 4.25 लाख रुपये होते आणि रोख 4 लाख. तरीही पोलिसांचं समाधान झालं. त्यांनी 2 लाख रुपयाची मागणीचा तगादा त्या पुण्यातील व्यक्तीच्या मागे लावला होता. त्या सगळ्या त्रासाला तो व्यक्ती कंटाळला आणि त्यानं मग थेट पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक त्यांचं कार्यालय गाठलं आणि या प्रकरणाची त्यानं ती तक्रार पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं याची खात्री केली आणि गेल्या 11 नोव्हेंबरला सापळा रचण्यात आला. भातंगळी येथील एका शेतात 2 लाख रुपयाची लाच घेताना 4 लाचखोरापैकी एकाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या पुणे आणि सोलापूरच्या मंडळींनी ताब्यात घेतलं. त्यानंतर इतर 3घांनाही ताब्यात घेण्यात आलं आणि या लाच मागणाऱ्या ती थोडी की नव्हे तर 5 लाख रुपये लाच मागणाऱ्या 4ही पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं अटक करून त्यांच्या विरोधात लोहारा पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवला. प्रकरण तसं संपूर्ण धाराशिव जिल्हा पोलीस दलाची नाचक्की करणारच होतं आणि त्यांना 4घांना अटक झाल्यानंतर मग 13 नोव्हेंबर रोजी धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक ऋतू खोकर मॅडम यांनी मग या 4घाही लाचखोरांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी ज्ञानेश्वर कोकलारे, निवृत्ती बोळके, आकाश भोसले आणि शिवाजी तिगाडे या 4 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केलं. निलंबनाच्या कारवाई करूनच यात थांबावं लागणार नाही, तर यांना बडतर्फच करणं गरजेचं आहे असं आता लोहारा परिसरातील लोकांचं म्हणणं आहे. लोहारा परिसर हा तसा
थोडा आडबाजूला असल्यामुळं येथील शासकीय सेवेत असणाऱ्या लोकसेवक म्हणून घेणाऱ्या मंडळींना आडवा तिडवा हात मारायची संधी मिळत असते आणि त्या संधीचं मग ते अगदी सोनं घेऊन पण सोनं करतात आणि पैसे पण घेतात. हे असं प्रकार अधूनमधून घडत असतात. आपल्यावर कुठलं बालंट येऊ नये, आलेल्या बालंटातून आपण सही सलामत सुटावं अशी प्रत्येक व्यक्तीची मनात असतच. आणि त्यातून मग अशा व्यक्तींना ते लोकसेवक हेरतात आणि त्यांच्यावर मानेवर सुरी फिरवण्याचं काम ते करत असतात. पण हे योग्य आहे का, हे त्या निलंबित झालेल्यांनी पण आणि कार्यरत असणाऱ्या आपण शासकीय नोकरदारांनी विचार करावा लागेल. एखाद्याचं काम करून त्याचं चांगलं झालं तर तो स्वखुशीनं किमान चहा तरी पाजतो, परंतु त्याच्यावर असं दडपण आणून सारखं त्याला टॉर्चर करून तुम्ही हे करत असाल तर तुमची अवस्था या 4 कर्मचाऱ्यासारखीच होणार. तो कंटाळून जाऊन तुमच्या विरोधात तक्रार करणार, तुम्ही लाच प्रकरणात अटक होणार आणि पुढच्या कारवाया सुरूच राहणार. त्यामुळे तुम्हाला शासन जो तुम्ही सेवा बजावता त्याचा मोबदला देतो. तो मोबदला तुम्हाला कमी पडतो की काय म्हणून तुम्ही लाच वगैरे मागता, बक्षिसाचं अपेक्षा करता, हे चुकीचं आहे. तेव्हा मग तो कोणीही असो, कुठल्याही खात्यातला कर्मचारी असो, त्यानं काम करताना अगदी निष्ठेनं आपल्याला कशासाठी सेवेवर ठेवलंय त्याचं भान ठेवून काम करावं केलं तर त्याचंही भलं होईल आणि समाजासाठी पण आपण काहीतरी भलं करतोय त्याचं समाधान त्याला लागेल. हे नक्की. काल बिहार विधानसभेच्या निकालानं देशभरातील भाजप पक्षात उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं दिसून आलं. काल धाराशिव शहरात पण छत्रपती शिवाजी महाराज चौकात धाराशिव जिल्ह्यातील भाजपनं मोठा जल्लोष केला आणि मिठाई पण वाटप केलं. यात प्रमुख होते ते तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील. त्यांनी मग यावेळी माध्यमांशी संवाद साधताना बिहार तो झाकी है, धाराशिव अभी बाकी है अशी घोषणा दिल्या आणि त्याचबरोबर मग धाराशिव शहरवासियांना आपण 24 तास पाणी पुरवठा करणार आहोत आणि त्यासाठी आपण योजना आखली आहे आणि त्याच्यावर आमचं काम चालू आहे. तेव्हा त्या योग घातलेल्या नगर परिषद निवडणुकीत मतदारांनी भाजपच्या उमेदवाराच्या पाठीशी राहावं असं आव्हानही त्यांनी केलं. हे सांगतानाच त्यांनी जवळपास 100 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरून उजनी जलाशयातून आपण धाराशिव शहरासाठी पाणी पुरवठा योजना केली आहे आणि ती अशक्यप्राय वाटणारी योजना ही आपण पूर्णत्वाला नेली आहे. योजना आपण पूर्ण केली. तसंच आपण जे आज शहरात 24 तास पाणी पुरवठा करण्याचं सांगतोय तेही आपण पूर्ण करणारच आहोत असं त्यांनी अगदी आत्मविश्वासानं सांगितलं. आता उजनी पाणी पुरवठा योजना सुरू होऊन अनेक वर्ष झाले आणि एवढ्या वर्षातही व्यवस्थित उजनीहून थेट धाराशिव शहरात पाणी सतत पोचतच असं काही दिसून आलेलं नाही. अनेकदा हे अंतर जास्त असल्यामुळं त्याचबरोबर भौगोलिक रचना अडथळ्याची असल्यामुळं त्या पाणी पुरवठा योजनेत बिघाड होतात, पाईप फुटतात आणि वेगवेगळ्या घटना घडतात. त्यामुळं अनेकदा 8-8, 10-10 दिवस धाराशिवकरांना पाणी मिळत नाही.
नसल्याचं चित्र आपण अनेकदा पाहिलेलं आहे. आजही पाणी उजनीतून धाराशिव शहरात येत आहे, परंतु नागरिकांच्या घरच्या त्यांनी जे उजनीचं नळ कनेक्शन घेतलंय त्या नळाला 6 दिवसाच्या अगोदर म्हणजे दर 6 दिवसालाच पाणी येतंय. हेही घोषणा करणाऱ्यांनी ज्यांनी पाणी पुरवठा योजना अगदी खडतर हे करून पूर्णत्वास नेली आहे त्यांनी लक्षात घ्यावं आणि मग मतदारांकडून काय ती अपेक्षा ठेवावी. ह्यावेळेस दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी 2025चा दखल दिवाळी अंक आणि दिवाळीचा आनंद साजरा करण्यासाठी तुम्हीही दिवाळी अंक वाचू शकता. धन्यवाद. येरमाळा येथील ज्ञानप्रसारक मंडळ येरमाळा संचलित ज्ञानोदय विद्यालय येरमाळ्याच्या विद्यार्थ्यांनी माजी विद्यार्थी संघाची स्थापना केली असून त्या संघाच्या अध्यक्षस्थानी येरमाळा येथील उद्योजक समाधान कल्याण बारकुल यांची निवड केली आहे. तर उपाध्यक्ष म्हणून लहू तुकाराम बारकुल यांची निवड झाली असून पदसिद्ध सचिव म्हणून ज्ञानोदय विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सुनील पाटील हे असणार आहे. आता हा संघ एकत्रित येऊन शाळेसाठी वेगळं असं काहीतरी करण्याचा त्यांचा विचार असून ते जे हे कार्य करणार आहेत त्या कार्याला त्या ज्ञानोदय विद्यालयाचा माजी विद्यार्थी म्हणून माझंही सहकार्य लाभेल आणि शुभेच्छाही राहतील. आपण आता येथेच थांबतोय. तुम्ही आपल्यांना YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.